श्री स्वामी समर्थ सर्वांना. सकाळचे वाजले होते 7:30 आणि मी आले होते धारा काढून. तर विरा चालला होता स्कूलला, त्यामुळे आम्ही दोघेही बसलो होतो चहा घ्यायला. चहा घेऊन झाला होता आणि आज होतं दादांचं वर्षश्राद्ध. तर आज होतं दादांचं वर्षश्राद्ध. तर आजचा दिवस सुखाचा म्हणावं की दुःखाचा म्हणावं खरंच मला काही माहीत नाही. तर 11 वर्ष झाली होती त्यांना जाऊन. तर आज त्यांचं 11वं वर्षश्राद्ध होतं. तर ही ठेवायची होती दही भाताचे कागावळे. तर सकाळी लवकरच आवरलं होतं आणि 7 वाजता तरी ही कागावळे ठेवली होती त्यांनी. तर इकडे आम्ही दोघी चाललो होतो मंदिरामध्ये. आज सोमवार होता, त्यामुळे महादेवाच्या मंदिरामध्ये जायचं होतं. तर जाता जाता मारुतीचं मंदिर लागलं होतं. तर तिथे आम्ही दोघींनी नमस्कार करून पुढे महादेवाच्या मंदिरामध्ये गेलो होतो. तिथे भरपूर गर्दी होती, भरपूर बायका होत्या तिथे. तर आम्ही तिथे जाऊन नमस्कार वगैरे करून आलो होतो. विठ्ठल रुक्माईच्या मंदिरामध्येही जाऊन आम्ही आलो होतो. तर आलो होतो पुढच्या समोरच्या घरामध्ये. तर दादांचा फोटो तिथेच होता, तर त्यामुळे तिथंच त्यांचं पूजन वगैरे केलं होतं. तर मी आले होते त्यांना नमस्कार करायला. नमस्कार करून झाला होता, आले होते पुढं, कारण आज पोळ्या करायच्या होत्या, कारण नैवेद्यही होता आणि आज सोमवार, दुसरा सोमवार म्हटल्यावर आज पोळ्याच करणार होते. पुरणाला डाळ वगैरे घालून घेतली होती. पुरण ही निम्मार्धा करून झाला होता, सगळंच आवरून घेतलं होतं. तर कणिक कशी आधीच लवकर मळायला लागते, कारण त्याला जर भिजली तर तिचं पोळ्या चांगल्या येतात, नाहीतर मग त्या मोडायला लागतात. त्यामुळं जरा तर जास्त वेळच मळून घेतली होती. तर मी घेतल्या होत्या पोळ्या लाटायला, कारण सगळे जेवण वगैरे झाले होते आणि 12 वाजता तर मी घेतल्या होत्या पोळ्या लाटायला. तर पोळ्या काही चटचट आवरल्या, जास्त काही वेळ लागला नाही. पोळ्यांना कसं कणिक पुरून व्यवस्थित आला की पोळे हे चटचट आवरतात आणि फुटतही नाहीत. त्यामुळं माझं कणिक पुरून व्यवस्थित झालं होतं, त्यामुळं पोळ्याही चटचट लाटून मी घेतल्या होत्या. आज दादांचं वर्षश्राद्ध होतं. आज 11 वर्ष झाली होती त्या गोष्टीला. तर एवढं घरात वाईट होईल असं कधीच वाटलं नव्हतं. खरं त्या एका गोष्टीमुळे खूप म्हणजे खूप घरातली खचली होती. तर कारण असं झालं की अचानकच त्यांना अटॅक आला आणि ते एक्सपायर झाले होते. तर त्यामुळे घरी कोणालाच काहीच कळालं नाही की नेमकं काय झालं होतं. तर आणि कसं झालं होतं, ह्या दोन्ही भावांची एकाच मांडवामध्ये लग्न झाली होती. आम्ही दोघीही एकाच दिवशी या घरच्या सुना झालो होतो. त्यामुळे काही गोष्टी, काही आठवणी ज्या असतात त्या कधीच कुठेही तुम्ही कितीही काही प्रयत्न करा तर त्या विसरता येत नाहीत. आणि दादांचा स्वभाव असा होता की खूप प्रेमळ होता आणि एखाद्याबरोबर बोलायला लागलं की एकदम फ्रीली बोलायचं. तर त्यांना असं कोणीच विसरलं नाही. आणि ज्या वेळेला ते वारलेत तर कोणालाच काहीच एवढा विश्वास पटेना की त्यांना काहीतरी झालं आहे. तर एवढं गावामध्ये खूप हळहळ व्यक्त झाली होती. तर कारण आमचं एकदमच लग्न झालं होतं, त्यामुळे काही गोष्टी, काही आठवणी अजूनही कुठेतरी असतातच. तर आज त्यांना विसरता येत नाही. दादांच्या आठवणीने आमच्या सासूबाई म्हणा किंवा त्यांच्या आईने एवढं त्रास करून स्वतःला घेतला होता की ते प्रत्येक क्षणाला जरा जरी काय झालं तर त्यांच्या लगेच डोळ्यात पाणी यायचं. तर त्या लगेच असं, कारण ते दादा आमचे आणि ते मनोग्राफमध्ये कामाला होते दादा, आणि ते वर्षातून एक 3 महिन्यासाठी असं 2 ते 3 ट्रिप त्यांचे फॉरेनला व्हायच्या. तर ते फॉरेनलाच असायचे जास्त करून. सहसा घरी माझ्या मते वर्षातून 3 ते 4 महिनेच असायचेत. तर कुठेतरी त्यांची एक छाप होती. तर ज्यावेळेला मला मुलगा झाला होता तर भरपूर त्यांनी हौस माझ्या मुलगीची केली होती. अजूनही त्यांची आठवण आहेच. ज्या दिवशी ते वारले होते ना, त्याच वेळेला आम्ही सगळ्या बायका वगैरे होतो आणि तांदूळ नीट करायला बसलो होतो आणि अचानकच असं हे झालं होतं. त्यामुळे खूप वाईट वाटलं होतं. तर त्यावेळेला आमची शनिवारची पूजा होती आणि आम्ही ते पूजेचं तांदूळ नीट करायला बसलो होतो. त्यावेळेलाच अचानक ह्या सगळ्या गोष्टी कानावरती आल्या होत्या. तर अजूनही त्यांची आठवण येते.
इकडे आले होते मी चाचूंच्या बागेमध्ये. तर आळूची पानं न्यायची होतीत, तर आळूच्या वड्या मी करणार होते. तर यांच्या बागेमध्ये भरपूर झाडं आहेत, जसे आंबा आहे, चिक्कू आहे, जांभळाचे आहेत, 2-3 प्रकारचे आंब्याची पण आहेत, चिंच आहे, फुलांची वेगवेगळी आहेत, आळू 2-3 प्रकारचे आहेत, आल्ला आहे, भरपूर म्हणजे भरपूर होते. इकडे मी सगळं स्वयंपाकाचं आवरून घेतलं होतं, जसं की वड्या झाल्या होत्या, बटाट्याची भाजी, कटाची आमटी, पोळी, भात, थोडंफार पापडी ही तळली होती. तर ह्या पोळ्या माझ्या खूपच छान झाल्या होत्या. आणि पांढरा भात, कारण येळवणीच्या आमटीबरोबर, कटाच्या आमटीबरोबर आमच्या खेडेगावामध्ये कसं पांढरा भातच खाल्ला जातो. तर दादांना नैवेद्य भरला होता. तर विरा गेला होता पुढे दाखवायला. तर हे म्हटले होते आज लवकरच जेवणार, तर 7 वाजता त्यांना वाढलं होतं. तर श्रावण सोमवार हा केळीच्या पानावरती सोडला जातो. तर केळीची पानं आणली होती, त्यांना वाढलं होतं आणि बापूंनाही हाक मारली होती. आम्ही सगळे जेवायला बसलो होतो. तर चला, तर मग हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून सांगायला विसरू नका. तर काही गोष्टी, काही आठवणी अजूनही तशाच राहतील. चला, तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.